मुंबईतून एक विशेष बातमी पाहूया। महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली लावणी ही लोककला आज अस्तित्वाच्या संकटात सापडले। आधुनिक मनोरंजनाच्या झगमगाटात लावणी हळूहळू मागे पडत चालले। पूर्वी गावोगावी गाजणारी ही कला आता मोजक्याच मंचांवर सादर होते। आर्थिक अडचणींमुळे अनेक पारंपरिक कलाकारांना ही कला सोडावी लागते। लावणीला केवळ नृत्य म्हणून पाहिलं जात असल्याने तिचे मूळ सांस्कृतिक महत्त्व दुर्लक्षित होत चाललंय। तरुण पिढीचा सहभाग कमी झाल्याने गुरु शिष्य परंपरेवरही संकट निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर लावणी जतन आणि संवर्धनासाठी लावण्यवती पुरस्कार उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रवीण मोरे आणि संशोधक सावित्री मेघातुल यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जातोय। मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाला कलावंत आणि रसिकांची मोठी उपस्थिती होती। लोप पावत चाललेल्या लावणीला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जातोय। यावेळी न्यूज मराठी 24/7 च्या संचालिका शिल्पा पनाड मॅडम आणि अनिल पनाड सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। माझ्या मते पहिली गोष्ट म्हणजे समाज घटक म्हणून आपली जबाबदारी आहे की एका चांगल्या कलावंताला एक चांगला प्रेक्षक गरजेचा असतो आणि आपण एक चांगला प्रेक्षक बनणं आणि ज्याला पेट्रनेज म्हणतात की त्या कलावंताचं सुद्धा पोट आहे, त्यांना सुद्धा जगण्यासाठी पैसे लागतात। सो नुसतं बघणं नाही तर त्यांना आपण सपोर्ट करणं हे खरं मुख्य गरजेचं आहे आणि ती सामाजिक बांधिलकी आहे आपली एक समाज म्हणून की आर्टिस्टना सपोर्ट करणं। कारण ज्या समाजात कला नाही त्या समाजाचा गाभाच नाही असं म्हणता येईल। कला हा समाजाचा गाभा आहे, कला हा समाजाचं कॉन्शियन्स आहे। त्यामुळे त्या आर्टिस्टना सपोर्ट करणं एक समाज म्हणून आपली गरज आहे आणि शासनाने सुद्धा या कलावंतांची आज दखल घेणं गरजेचं आहे। कारण की जर बाजाराच्या डिमांड्सवर ही कला जर डिपेंडंट राहिली तर त्या कलेचं भ्रष्टीकरण होणं हे होणारच आहे। म्हणजे त्यामुळे ती कला फक्त बाजाराच्या डिमांडवर डिपेंडंट न राहता त्याला काहीतरी भरघोस शासकीय सपोर्ट मिळणं, काही अनुदान मिळणं, तमाशा फडांना अनुदान मिळणं हे खूप गरजेचं आहे। कारण आता हळूहळू हे सगळं सस्टेनेबल होत नाही आहे, इकॉनॉमिकली सस्टेनेबल होत नाही। त्याच्यासाठी काहीतरी खूप बऱ्यापैकी विचार करायला पाहिजे आणि चांगलं धोरण पुढे यावं असं मला नेहमीच वाटतं। ह्या बरोबरीने ह्या कलावंतांच्या मुलांचं शिक्षण आणि या कलावंतांचं आरोग्य ह्याबद्दलही काही शासनाने धोरण करावी, काही त्यांच्यासाठी कॅम्प्स करावे अशी माझी खूप इच्छा आहे। महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार 2025 करण्याचा निर्णय अद्वैत थिएटर्स आणि कालीबिल्ली प्रोडक्शन यांनी जो घेतला त्याच्या पार्श्वभूमी अशी आहे की माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस 25 डिसेंबरला असतो। त्याच्या पूर्वसंध्येला समाज उपयोगी गोष्ट बाब आपण करणं आवश्यक आहे। त्यानिमित्तानं सावित्री मेघातुल यांनी एक संशोधन केलेलं आहे की लोप पावत चाललेली जी लोककला आहे, आपला जो सांस्कृतिक वारसा आहे, तो सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे संशोधन केलं आणि अगदी ऐतिहासिक कालापासून आत्तापर्यंत ज्या लावणीच्या मध्ये झालेले बदल आहेत, तिचं जे महत्त्व आहे आणि मनोरंजनातून समाज प्रबोधनाचा जो काही सांस्कृतिक ठेवा यामध्ये आहे तो त्या सावित्री मेघातुल यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधूनच खऱ्या अर्थानं या पुरस्काराची आम्हाला संकल्पना सुचली। आणि अशा पद्धतीच्या लावण्यवती की ज्यांचा खरोखरच प्रबोधन आणि मनोरंजनातून खऱ्या अर्थानं आपला सांस्कृतिक ठेवा ठेवण्याचं काम जतन केलं जातं, त्या आद्य लावण्यवती पवळाबाई हिवरगावकर यांना तो पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला। त्याचबरोबर आपल्या अतुलनीय आणि मोठ्या कारकिर्दीमध्ये विठाभाऊ नारायणगावकर यांनी लावणीचा एक वेगळा आयाम त्यांनी दिला, त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान करण्याचा आम्ही निर्णय घेतला। त्याचबरोबर रेश्माताई यांचाही आम्ही या ठिकाणी रेश्माताई मुसळे यांचा आम्ही जो सन्मान केला, त्यांनी त्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं फाटा देऊन उपजीविकेसाठी असणाऱ्या लावणीचा आयाम बदलून अभ्यास करून त्यातून बाहेर पडून कलेचं जपण्याचं काम त्यांनी जे केलं, त्यामुळे या 3 महान लावण्यवती कलावंतांचा या ठिकाणी सन्मान करण्याचा आम्हाला जो योग लाभला आणि तोही सन्माननीय पाहुणे आशाताई लांडगे आणि या ठिकाणी न्यूज मराठी 24/7च्या या ठिकाणी शिल्पा पनाड मॅडम
आणि अनिल पनाड साहेबी या ठिकाणी आले होते आणि अशा पद्धतीचा अतिशय म्हणजे मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम आणि तेवढंच सामाजिक भान जोपासणारा कार्यक्रम या निमित्तानं पुरस्काराच्या रूपानं झाला. आणि खरोखरच या ठिकाणी कालीबिल्ली प्रोडक्शनच्या वतीनं जो कार्यक्रम सावित्री मेधातूल खऱ्या अर्थाने एक वैचारिक नेतृत्व आणि त्यांनी हे जे काही हातामध्ये घेतलं आणि त्यांचे सर्वच कलावंत अक्षदा कदम असतील किंवा बाकीचे सर्वच मंडळी, या आकांक्षा कदम, लावण्य होती, या सर्वच मंडळींनी त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्व सभागृहाला मंत्रमुग्ध करून टाकलं आणि मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचा नवा आयाम या पुरस्काराच्या निमित्तानं रूढ झाला आणि तो पुढच्या वर्षी प्रत्येक वर्षी तो होईल.